ओबीसी म्हणून नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेत. ओबीसींची जातीनिहाय जनगणना कॉलममध्ये ओबीसी टाकून वचन पूर्ण करावं. प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, प्राध्यापक ओबीसी नेते, ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि अखिल तेली समाज महासंघाचा मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे. आज या संविधान चौकामध्ये सकल ओबीसी महामोर्चाद्वारे आणि आमचा राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजेत आणि UGC 2026चं जे बिल आहे ज्याचं कायद्यात रूपांतरण झालं, परंतु ज्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिला, तर त्याची तुरंत अंमलबजावणी झाली पाहिजे या मुद्द्यावर आजचं हे धरणे आंदोलन होतं. आदरणीय बहुजन नेते आणि ओबीसीचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी या सभेला आज संबोधित केलं आणि पूर्ण विदर्भातल्या 11ही जिल्ह्यामधनं आज ओबीसी बांधवसोबतच काही SC ST बांधव, काही मायनॉरिटीची मंडळी पण आली होती आणि उमेश कोराम यांनी या सगळ्या आंदोलनाचं आज नेतृत्व केलं. मुद्दा असा आहे की 1931 पासनं तर आज तक आहेत. खऱ्या अर्थाने ओबीसीची जातनिहाय जनगणना ही 1931 नंतर झालीच नाही. ज्या नंतर झाल्यात त्या केवळ सॅम्पलिंग स्वरूपाच्या होत्यात आणि त्याच्यामध्ये ओबीसीचा आकडा हा पुढे आलाच नाही. मंडल आयोगाच्या वेळेस जी काही 52% ओबीसी जो गृहीत धरण्यात आला, जो इंडेक्स म्हणून, तोच आजपर्यंत सगळ्या प्रणालीमध्ये किंवा सगळ्या योजनांमध्ये तो फिगर मानला जातो. आपण तो जरी मानलात आणि वाढलेली लोकसंख्या, वाढलेली ओबीसीची जी काही वेगवेगळ्या जातीच्या प्रवर्गामध्ये मोडण्यात आला, ते जर बघितलं तर आज ओबीसी हा पूर्ण भारतामध्ये हा कमीत कमी 60 ते 65% दरम्यान आहेत. आमची म्हणणं किंवा आमची मागणी ही आहे की ओबीसींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. SC STला कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असल्यामुळं त्यांना शैक्षणिक सवलतीत, नोकऱ्यांमध्ये, त्याच्यानंतर प्रमोशनमध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर आर्थिक उन्नतीमध्ये जे काही प्रावधानं आहेत ते ओबीसीलाही मिळावेत. हेच तत्त्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 340व्या कलमाचा अंतर्भाव संविधानामध्ये करताना होतं आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या जातगणनेच्या संबंधात आणि ओबीसीच्या आरक्षणासंबंधात आणि जे महिला विधेयक होतं, तर त्या संबंधात जो काही दिलेला राजीनामा आहे तो अजूनही सगळ्यांच्या नजरेत आहे. आमचं म्हणणं ही आहे की जर 2014मध्ये आलेलं हे ओबीसीचं सरकार आहेत, बहुजनांचं सरकार आहेत आणि मी अतिशय मागास वर्गातल्या जातीतल्या तेली समाजाच्या जातीतला आहोत असं म्हणून नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे प्राईम मिनिस्टर झालेत. अर्थात रमेश पिसे हाही ओबीसीमधला आणि तेली प्रवर्गामधला आहेत आणि मी अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जे रजिस्टर्ड संघटन आहेत. मी जबाबदारीने मोदी साहेबांना जे तेली समाजाचे आणि ओबीसीचे आहेत त्यांना विचारणा करतो किंवा बहुजनांचे कैवारी आहेत आणि या देशाचे PM आहेत, तर त्यांनी कमीत कमी मी मागासवर्गीय आहोत म्हणून मागासवर्गीय लोकांना झुकतं माप देण्यासाठी, ओबीसींना झुकतं माप देण्यासाठी ओबीसीचे जातनिहाय जनगणना करू हे जे वचन दिलं, ज्याच्यावर शिक्कामोर्तब राजनाथ सिंगांनी केलं, त्याच्यानंतरच्या गृहमंत्र्यांनी केलं आणि काल परवापर्यंत त्यांनी जर असं भाकीत केलं की बा आता या 2027मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार. परंतु जो पहिलं चरण जे सुरू आता या 1 एप्रिलपासून होत आहेत त्याच्यामध्ये मात्र जे काही 1 ते 30 कॉलम आहेत राजपत्रामध्ये, त्या 30 कॉलमपैकी 12 नंबरच्या कॉलममध्ये SC STंच्या घरांचा उल्लेख आहे, घरांची गणना होईल, परंतु ओबीसीचा उल्लेख नाहीत. म्हणजे ओबीसीची जातनिहाय जनगणना करणार नाहीत. त्यांचा असाही एक दावा आहे की बा हे आम्ही दुसऱ्या चरणमध्ये करू. जर पहिल्या चरणमध्ये त्याचा उल्लेख नाही तर दुसऱ्या चरणमध्ये उल्लेख करण्याचा संबंध नाही आहे. म्हणून आताच लवकरात लवकर ती ओबीसी जातनिहाय जनगणना जी आता एप्रिलपासून सुरू होत आहेत त्याच्यामध्ये सेपरेट कॉलम ओबीसीचा असला पाहिजे SC सोबत, हा आमची मागणी आहे. दुसरी मागणी ही आहे की जे SC STसाठी
जे बिल होतं UGCचं, ज्याचं प्रावधान OBCसाठी 2026मध्ये कायदा पारित करून आणि दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्याची ज्यावेळेस वेळ आली, तर त्यावेळेस सवर्ण संघटनांना पुढे करून या सरकारने त्याच्यावर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून रोख आणण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे सरकारला रोखता येऊ शकतं, कारण हे संसदेने पास केलेलं आहे आणि संसदेशिवाय सुप्रीम कोर्टही मोठा नाहीत आणि कुठला कायदाही मोठा नाही आहेत. म्हणून तुरंत UGCचं बिल जे SC STसाठी आहेत तो OBCसाठी पण लागू व्हावं, ही आमची दुसरी मागणी आहे. कुठल्याही महापुरुषाचा, बहुजन समाजाच्या महापुरुषांचा अवमान होता कामा नयेत, ही आमची तिसरी मागणी आहे. आणि चौथी एक महत्त्वाची मागणी आहे की सगळा जो गोंधळ आहे, चुकीच्या पद्धतीने सरकार निवडून येणं, सरकार पाडणं आणि मेजॉरिटी नावाखाली आम्ही कुठलेही कायदे पास करणं, हा जो काही उन्माद आहे याला रोखायचं असेल तर आम्हाला EVM बंद केल्याशिवाय आणि EVMचा होणारा जो चुकीचा वापर आहे, ज्याच्यावर सगळ्याच पक्षाची लोक कधी ना कधी भाष्य करतायत किंवा बोललेली आहेत. काँग्रेसची मंडळी आज आवाज करतात, काल परवापर्यंत BJPच्याही लोकांनी त्याच्यावर आवाज केला होता. तर ही सगळी जी बाब आहेत तो EVM बंद व्हावा, हाही आमची एक मागणी आहे. आणि सर्व लोकांना, महिला वर्गांना किंवा इथला जो कास्तकार आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, त्यांना जे काही घटनात्मक प्रावधान आहेत, संविधानात्मक प्रावधान आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी. लोकांनी सुखासमाधानी जगावं आणि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे जे महात्मा फुलेंचं तत्त्वज्ञान होतं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान आहे, ज्याच्यावर मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, आमचं त्याच नाऱ्यावर या सरकारने काम करावं, येणाऱ्या प्रत्येक सरकारने काम करावं. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांपासनं तर विधान परिषदा, राज्यसभा किंवा त्याच्यानंतर लोकसभा, या सगळ्यांमध्ये हे ठराव पारित व्हावेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ठराव पारित व्हावे आणि लोकसभेमध्ये लवकरात लवकर जो काही घटनात्मक जर काही अडचणी असेल तर ती दूर करून OBCची जातनिहाय जनगणना SC ST सोबतच झाली पाहिजेत आणि त्यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मग त्या नोकऱ्या असेल किंवा त्याच्यानंतर आर्थिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्र असेल, या सगळ्यांमध्ये SC ST सोबतच OBCंनाही सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्या पाहिजे, ही आमची मागणी आहे. 5 तारखेपासून संसदेचं अधिवेशन पुन्हा दिल्लीला सुरू होत आहे. आमचा सकल OBC महासंघातर्फे आणि राष्ट्रीय एकता आंदोलनातर्फे अपील आहेत की या 5 तारखेपासून होऊ घातलेल्या संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान आमची धडक ही दिल्लीलाही राहणार आहेत याच सगळ्या मुद्द्यांवर. तर त्यामध्ये सर्व SC ST OBC मायनॉरिटीच्या संघटनांनी सोबत करावी, हे सगळ्यांना अपील आहे. धन्यवाद.